हे आहे इंदापूरचं बस स्टँड. कसं आहे, सगळा क्वालिटीचाच विषय आहे. तुम्ही बघू शकता हे इंदापूरचं बस स्थानक. आज आपण आलेलो आहेत इंदापूरच्या बस स्टॉपला. तर आज आपण इंदापूरच्या शोरूमला आपली गाडी सोडलेली आहे आणि मला सोडवायला आलेले आहेत आमचे सचिन सर. आम्हाला सोडवायला आलेले आहेत इंदापूरच्या बस स्टॉपला. तर आता इथून पुढे माझा इंदापूर ते बारामती प्रवास असणार आहे. तर या प्रवासात नवीन काय दिसतंय हे तुम्हाला दाखवण्याचा माझा 100% प्रयत्न राहील. तर या सरांना आपण विचारणार आहोत की आपल्याला बारामतीची एसटी कुठे लागेल. मला 5 नंबर 6 नंबर फलाट क्रमांक 5 नंबरला एसटी बारामती लागते. तर मित्रांनो, आपण बारामतीला जात असताना या इंदापूरच्या बस स्टॉपला आपल्याला या शाळेची किंवा कॉलेज मधली मुलं भेटलेली आहेत. तर हाय करा मुलांना. तर आपला युट्यूबचा चॅनल आहे आप्पा ब्लॉगर्स. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आपल्याला भेटून कसं वाटलं तुम्हाला? तर मित्रा, तुझं नाव काय? माझं नाव शिवम आहे. अख्खं नाव सांग बाबा. शिवम दादा वाघमारे. तर आता तू काय म्हणजे कुठे शिकत आहे काय वगैरे काय सांगू शकतो? आयटीला कुठं, कॉलेजचं नाव वगैरे काय? मालोजी राजे भोसले. मालोजी राजे भोसले या कॉलेज नाव. शुभम काय नाव काय? शिवम शिकत आहे आयटी कॉलेजला आहे हा. तर आपला प्रवास इंदापूर ते बारामती आपण करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आपलं इंदापूरचं बस स्टॉप आहे. तर या बस स्टॉपला चांगल्या प्रकारे अशी गर्दी वगैरे असते आणि इथं प्रत्येक एसटी टायमिंगला असते. थोडाफार 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतात, पण एसटीची सोय चांगल्या प्रकारे आहे. इथं सगळ्या तुम्हाला सोय सुविधा देण्याचा प्रयत्न इथं 100% केलेला आहे. तर मित्रांनो, बघू शकता इंदापूर बारामती बस आपल्याला लागलेली आहे. बारामतीला नाही, इंदापूर अकलूज एसटी लागलेली आहे. अकलूजला जाण्यासाठी खूप अशी गर्दी झालेली आहे इथं. चांगल्या प्रकारची सोय सुविधा प्रत्येक ठिकाणी जाणाऱ्या बस इथं तुम्हाला भेटणार. त्याचं टाइम टेबल व्यवस्थित आहे. सुखाचा प्रवास आहे. सगळ्या गोष्टींची तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एकंदरीत हे बस स्टॉप चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे, स्वच्छता आहे. तर इंदापूर बस स्टॉपला आपल्याला हे मामा भेटलेले आहेत. तर आपण मामांना विचारणार आहोत की त्यांना एसटीचा प्रवास कसा वाटतो, किती वर्षापासून ते प्रवास करत आहेत. तर मामा, तुम्ही या इंदापूरच्या बस स्टॉपला मला भेटलेला आहात. तर तुम्ही एसटीचा प्रवास किती वर्षापासून करतात? 10-15 वर्षापासून तुम्ही प्रवास करत आहे. तर तुम्हाला आपल्या बस स्टॉपच्या सोयी सुविधा कशा वाटतात? चांगल्या प्रकारच्या आहेत. बसेस वगैरे कसे आहेत? चांगल्या कंडिशनच्या बसेस वगैरे आहेत. इथं तुम्हाला बाकीची सोय सुविधा कशी वाटली, जेवणाची वगैरे कशी? चांगले. ओके, ठीक आहे. दुसऱ्या बस स्टँड पेक्षा चांगले. अच्छा, बरं. हे आपलं आहे इंदापूरचं बस स्टॉप. इथं स्वच्छता वगैरे कशी आहे? ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, या काकांचा आपण मनोगत जाणून घेतलेला आहे की फीडबॅक एकदम पॉझिटिव्ह आहे. चांगल्या प्रकारचं त्यांनी आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रत्येक अर्ध्या तासाला इथे बसेस येत असतात. तर हे तुम्ही इंदापूर बस स्टॉपला आल्यानंतर आता उन्हाळ्याचा दिवस आहे, तर तुम्हाला जर थंड व्हायचं असेल किंवा थंड पाणी जर प्यायचं असेल तर फक्त एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, नाथ जल. तर नाथ जल यायचं आहे. इथं क्वालिटी आणि क्वांटिटीचं पाणी बॉटल्स भेटणार आहे. तर तुमचं सर किती वर्षापासून दुकान आहे इथं? 10 वर्षापासून. 10 वर्षापासून इथे यांचं दुकान आहे आणि ते पाणी बॉटल्स तुम्हाला थंडगार भेटणार आहेत. सर, तुमचा या बस स्टॉप बद्दल काय अनुभव आहे, काय सांगू शकता? स्टँडवर सगळ्या स्वच्छता एकदा चिपटॉप आणि सगळे प्रवासी उतरले की नाच जल घेऊन जाणार, पाणी घेऊन जाणार. आणि बाग तिथे एकता एसटी उपनगर आहे, शेजारी शाखंबरी आहे, इकडे एक हॉटेल आहे बघा, रचना हॉटेल आहे. सगळे साईडवर एकदम गरम गरम माल मिळते. वडापाव, भजी, पुरी भाजी, मिसळ पाव. एकंदरीत या बस स्टॉपला सगळ्या सोयी सुविधा आहेत. बस तिथं थांबत नाही, डाब्याला थांबते, डाब्याला क्वालिटी बरोबर नसते. हे मोठ्या प्रमाणात होत आहे. तर मित्रांनो, तुम्ही 100% बस स्टॉपच्या कॅन्टीनला वगैरे भेट द्यायची आहे. आपण बस स्टॉपच्या शेजारी थंडगार उसाचा रसवंतीवरती आलेला आहे. तर आपण उसाचा रस घेतलेला आहे. तर या उसाच्या रसाची क्वालिटी आणि क्वांटिटी नादखुळाच आहे. थंडगार रस मिळण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे इंदापूर बस स्टॉपच्या शेजारी रसवंतीगृह. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता नालासोपारा ते लातूर एसटी गर्दी बघू शकता तुम्ही. खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी आहे इथं. Take me other things